नमस्कार, मी डॉक्टर बी.एन. थोरात. आज आपण दुधापासून दही कसे तयार करायचे, त्याचबरोबर दह्याचे प्रकार किती व कोणते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग दही कसे बनवायचे हे सांगते. पण त्या अगोदर आपण दही म्हटलं की सर्वांनाच प्रचलित आहे. जगभरातील सर्व लोक हे दही आवडीने खातात आणि ही खाण्यामागची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. दही खायला म्हटलं तर ते रुचकर आहे. त्याचबरोबर आपली जी काही पाचन क्षमता आहे, ही दह्यामुळे अतिशय चांगली होते किंवा सुधारते. आता तसं पाहिलं तर दही बनवणं म्हणजेच काय, दुधाचं दह्यात रूपांतर करणं ही एक इंटरमिडिएट स्टेप आहे की ज्याचा वापर आपण श्रीखंड असेल, मक्खन असेल, त्याचबरोबर तूप असेल हे बनवण्यासाठी करतो. आणि ही मेथड जी आहे ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रचलित आहे. यात काही वेगळं नाहीये. परंतु जे काही आपण दुधाचं दह्यात रूपांतर करतो हे कशासाठी, तर आपल्या दुधाची जी काही कीपिंग क्वालिटी आहे आणि त्याचबरोबर त्याची सेल्फ लाईफ आहे, ही विदाऊट फ्रीज आपण जवळपास 15 ते 30 दिवस वाढू शकतो. तर आता दह्याचे 3 प्रकार आहेत. तर ते कोणते? तर दही म्हटलं की त्यामध्ये आंबटपणा हा आलाच. फक्त तो किती प्रमाणात असावा याच्यावर त्याचे 3 प्रकार अवलंबून आहेत. पहिला आहे तो म्हणजे जो स्वीट आणि माइल्डली सोअर म्हणजेच काय, गोड आणि थोडासा आंबट असा पहिला प्रकार आहे. दुसरा आहे तो सोर दही म्हणजे आंबट दही हा आहे. आणि तिसरा आहे जो अगदी गोड दही आहे की ज्यालाच आपण मिष्टी, लाल किंवा पहोडिया या नावाने ओळखलं जातं किंवा प्रचलित आहे. धन्यवाद.